आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भातली एक मोठी बातमी समोर आलेली आहे। मुंबई महापालिकेमध्ये 227 प्रभागांनुसार निवडणुका होणार असल्याची माहिती समोर येते आणि प्रभाग रचना करण्याचे नगरविकास विभागाने आदेश दिलेत। नगरविकास विभागाकडून शासन निर्णय आता जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे जुन्या प्रभाग रचनेनुसारच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचण्यासाठी आदेश जारी करण्यात आलेले आहेत। कारण की जर बघितलं असेल तर 6 मेला सर्वोच्च न्यायालयाने तात्काळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यात याव्या असा आदेश देण्यात आला होता आणि याच आदेशानंतरून आता प्रभाग रचना करण्यासाठी आहे आदेश काढण्यात आलेले आहेत। प्रामुख्याने बघितलं असेल तर प्रभाग रचना आहे ती बदलण्यात आली होती। त्यानंतरून हा वाद देखील आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये गेला होता आणि त्यानंतरून नव्याने प्रभाग रचना केली जाईल का असा देखील प्रश्न आहे तो उपस्थित झाला होता। मात्र आता ज्या पद्धतीने नगर विकास विभागाने हा काढलेला आदेशानुसार 227 त्यामुळे आता जुन्या प्रभागांनुसारच महापालिकेमध्ये निवडणूक होणार आहे। मुंबई महापालिकेमध्ये धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या हालचालींना आता वेग आलेला आहे। महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतांना प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेत। अ, ब आणि क वर्ग महापालिका प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश देण्यात आले असून पुणे आणि नागपूर या शहरांचा अ वर्गात समावेश आहे। ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड या शहरांचा ब वर्गात तर नवी मुंबई, वसई विरार, छत्रपती संभाजीनगर, कल्याण, डोंबिवली या शहरांचा क वर्गात समावेश करण्यात आलेला आहे।